चोरीच केली, देशाची पूर्ण झाली, मंदिरांमध्ये चोरी झाली किंवा पेपर लीकमध्ये किती पैसे घेतले. एक चायवाला फक्त चायमध्ये साखरच टाकू शकतो, तो देश कधीच चालू शकत नाही. आणि राहिला पेपर फुटीचा विषय, तर विद्यार्थ्यांच्या फिलिंग आहेत त्याला कशा समजणार. त्याला कधी मुलंच नाही आहेत तर त्याला समजूच शकत नाही, आणि त्याने पेपर कधी दिलेलाच नाही तर त्याला पेपर लीक काय असेल त्याला समजणारच नाही. अजून विद्यार्थी एवढे एक सुसाईड करत आहेत. एकदा सुद्धा काही बघितलेलं नाही की विद्यार्थ्यांकडे किती विद्यार्थ्यांनी सुसाईड केलंय, काय प्रोटेस्ट चाललाय, उलटी अजून मारतात. तर एक सांगणार आहे, एक आपण सांगतो धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी एक चोर केला तर दुसरा चोर येईल, पण चोरांचा जो प्रधानमंत्री आहे त्यालाच आपण काढलं पाहिजे, तरच देश सुधारणार नाही तर देश कधीच सुधारणार नाही. विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला झालाय, काय सांगाल?